नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। देहू रोड इथे रेल्वे रुळा शेजारी जमिनीमध्ये पुरलेल्या अवस्थेत आढळलं 3 महिन्याचं स्त्री जातीचं अर्भक। परिसरामधनं हळहळ, तपास सुरू। रामटेकडीमध्ये कचरा डेपो होऊ देणार नाही, हडपसर वासियांचा विरोध कायम। आंबेगावमधील ढाकाळे परिसरामध्ये बिबट्याची दहशत, तरुण शेतकऱ्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला, मात्र सुदैवाने वाचले तरुणाचे प्राण। आणि सविंदने येथे पोकळे वस्तीवरती शस्त्राचा धाक दाखवून चोरट्याने टाकला दरोडा, परिसरामध्ये घबराटीचं वातावरण। नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर, अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा। संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत। ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध। संपूर्ण संगणकीकृत शाखा। भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात। सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध। भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा। भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा। मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा। 9 राज्यात 106 शाखा। महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा। आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध। भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था। आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप। या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध। ठेवीवरचे व्याजदर 11.5%। सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर। फोन क्रमांक 1800-233-4140। मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300। बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। स्त्री जातीचं स्वागत करा असं आपण म्हणतो, मात्र याच चिमुकल्या मुलींना संपवण्यासाठी निर्दयी पालक सर्व सीमा पार करतात। याचं एक मन हेलावून टाकणारं उदाहरण देहू रोडमध्ये उघडकीस आलंय। देहू रोड इथं रेल्वे रुळा शेजारी स्त्री जातीचं एक अर्भक पुरलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलंय। मुलीचा जन्म एखाद्या आई किंवा त्या कुटुंबाला किती नकोसा होऊ शकतो, किंवा त्या छोट्या जीवाला संपवण्यासाठी निर्दयी पालक कुठल्या थराला जाऊ शकतात, याचं देहू रोड येथे जिवंत उदाहरण पाहायला मिळालंय। एका चिमुकल्या जीवाला देहू रोड आकुर्डी दरम्यान रेल्वे रुळा शेजारी जमिनीमध्ये 2 अज्ञात स्त्रियांनी पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। एका स्थानिक नागरिकांना शुक्रवारी रात्री 2च्या सुमारास अज्ञात महिलांना रेल्वे रुळाजवळ काहीतरी खोदत असताना पाहिलं। त्या महिला दुचाकीवरून तिथे आल्या होत्या। संबंधित नागरिकाला या घटनेचा संशय आल्यानं त्यानं रात्री देहू रोड पोलीस ठाण्यामध्ये घटनेची माहिती दिली। पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन त्या मृत अर्भकाला जमिनीमधनं खोदून बाहेर काढलं। यावेळी नायब तहसीलदार संजय भोसले आणि डॉक्टर प्रवीण कानडे यांच्या उपस्थितीमध्ये जमिनीमध्ये पुरलेलं अर्भक पोलिसांनी बाहेर काढलं। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार 2 अज्ञात महिलांच्या विरुद्ध अर्भक जमिनीमध्ये पुरल्याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे।
मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलाय। संशयित महिलांच्या दुचाकीचा क्रमांक पोलिसांच्या हाती आलाय। देहूरोड पोलीस त्यानुसार पुढील तपास करतायत। काही दिवसांपूर्वीच खडकी इथं एका आईनंच जावेच्या मुलाच्या ईर्षेपोटी पोटच्या 10 दिवसाच्या बाळाला नदीमध्ये फेकलं होतं। त्यानंतर निगडी येथेही नाल्यामध्ये एक 3 ते 5 महिन्यांचं स्त्रीजातीचं अर्भक मृत अवस्थेमध्ये सापडलं होतं। त्यानंतर ही घटना जीवाला चटका लावणारी आणि सध्या परिस्थितीवरती विचार करायला लावणारी आहे। एक आब्रक या ठिकाणी सापडलेला आहे, काय माहिती आहे? या ठिकाणी 2 महिलांनी स्कूटीवर येऊन एका आब्रकाला गाडल्याची आम्हाला रेल्वेच्या लाईनकडेला गाडल्याची आम्हाला बातमी मिळाल्याने आम्ही या ठिकाणी तहसीलदार आणि डॉक्टर यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवून ते चेक केलं, तर त्यामध्ये 3 वर्षाचं एक अर्भक स्त्री जातीचं मृत मिळालेलं आहे आणि त्या कोण महिला आहेत त्याचा आम्ही शोध घेत आहोत आणि योग्य तो गुन्हा दाखल करीत आहोत। ऋषिकेश लोंढे, C24 तास, मावळ। दक्षिण सोलापूर जिल्ह्यामधील उळे ग्रामपंचायतचा तत्कालीन ग्रामसेवक यानं लाखो रुपयांचा अपहार केलाय। या प्रकरणी भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। दक्षिण सोलापूर जिल्ह्यामधील उळे ग्रामपंचायतचा तत्कालीन ग्रामसेवक यांनी पाणी वाटप टँकरवरील टाकी, महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार निधी तसेच पाणी मोटारी, केबल पाईप या बाबतीमध्ये लाखो रुपयांचा अपहार केलाय। या संदर्भात उळे येथील ग्रामस्थांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी करून देखील कारवाई झाली नाही। त्यामुळे पत्रकार सुरक्षा समितीनं उळे तालुका दक्षिण सोलापूर येथील तत्कालीन ग्रामसेवक आणि जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, सोलापूर शहर अध्यक्ष संतोष गायकवाड, शहर कार्याध्यक्ष विक्रांत शिंदे, शहर सचिव श्रीनिवास दिड्डी यासह सहसचिव दामोदर पासकंठी, शहर उपाध्यक्ष नौशाद अली सौफी, प्रसिद्धी प्रमुख मकरंद ढोबळे, सैनप शेख तसेच अनेक पत्रकार आणि ग्रामस्थ उपस्थित होते। तर उळे ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार भरपूर झालेला आहे। तर त्या संदर्भात आम्ही वारंवार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, TPO, BDO यांच्याकडे वारंवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार करून त्यांना अर्ज देऊन आम्हाला त्यांनी बरेच वेळा ह्याची चौकशी करून यांच्यावर कारवाई करतो असं आश्वासन देऊन साधारण ह्या सर्व कारभारामध्ये पिण्याच्या पाणी पुरवठ्याचा पूर्ण मोठा एक विषय होता। तर ही साहित्य ही सगळं ह्या ग्रामसेवकांनी हडप केल्यामुळं आज 3 महिने गावात आमच्या पिण्याच्या पाण्याचा एक थेंब प्रत्येकाला बाहेरून 4 किलोमीटर 5 किलोमीटर आणायची पाळी आली। एवढंच नव्हे तर आमच्या गावातील एक मातंगोस्तील महिला 40 फूट विहिरीत पाय घसरून पडली। आज त्या बिचारी महिलेचा हातपाय मोडलेला आहे, तिला जागेवर हलता। ह्या सगळ्याला कारणीभूत हे ग्रामसेवक आणि हे भ्रष्ट अधिकारी आहेत। दुसरा विषय आणखीन ह्यात असा की आम्ही एवढं तळमळीनं, आम्ही एवढं कागदोपत्री, आम्ही जी काय आहे आमच्याकडे पुरावे देऊन बी कारवाई होत नाही। तर ही कोणाच्या जीवावर, कशाच्या जीवावर, जनतेचं ऐकत नसेल तर न्यायालय ह्याच्या पुढे आम्ही काय करणार आहे? शेवटी न्यायालयाच तो आज आम्ही महाराष्ट्र पत्रकार समिती यांच्याकडे आम्ही गेलो, सुरक्षा समितीकडे, साहेब आमचा असा आमच्या गावात अन्याय व्हायला आहे, आमच्या गावात पिण्याच्या पाणी पुरवठ्याला मेन अडचण व्हायली आहे। मग यांनी बी आम्हाला पाठिंबा दिला, त्यांनी आमच्या पाठिंबा हजर राहिले। आम्ही आज यांच्या समेत आम्ही साहेबांना जाऊन भेटून आज बी पत्रव्यवहार केला आहे। तर आमच्या ह्या संपूर्ण अर्जाची चौकशी व्हावी, रीतसर जी काय चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी असा आमचा एवढाच एक प्रश्न। नंतर तुकाराम गोडसे, C24 तास, सोलापूर। पुणे नगर महामार्गावरती तळेगाव ढमढेरे गावाच्या हद्दीमधील 24वा मैल लांडेवाडी या ठिकाणी असलेल्या बंधाऱ्यामध्ये पोल्ट्री चालक काही दिवसांपासून मेलेल्या कोंबड्या टाकतायत। त्यामुळे या कोंबड्यांमुळे रोगराई पसरायला सुरुवात झाली आहे आणि या पाण्यामुळे नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झालाय। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब लांडे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पुणे नगर महामार्गावरती तळेगाव ढमढेरे गावाच्या हद्दीमधील 24वे मैल लांडेवाडी या ठिकाणी असलेल्या बंधाऱ्यामध्ये
पोल्ट्री चालक काही दिवसांपासून सर्रासपणे मेलेल्या कोंबड्या येथील पाण्यामध्ये टाकून देत आहेत. या कोंबड्यांमुळे रोगराई पसरण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब लांडे यांनी संबंधांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या बंधाऱ्याचं नुकतंच खोलीकरण करून या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी, शेतीसाठी केला जातोय. या 24व्या मैल आणि लांडेवाडी या 2 वस्तींसाठी ठरलेल्या या बंधाऱ्याचा उपयोग असलेली ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे आणि जवळच 3 किलोमीटर असलेली शाखा अभियंता तसेच कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे कचरा, घाण, जवळील धाबा चालकांचे उष्टा अन्नपदार्थ तसेच मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यासाठी सर्रासपणे होतोय. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून जवळील काही अंतरावर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे आणि 500 किलोमीटरच्या अंतरावरती अनेक धाबे आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. मात्र हे प्रकार अनेक वेळा घडले आहेत आणि रोज सकाळी संध्याकाळी या ठिकाणी घाण टाकणं, कोंबड्या टाकणं रोजचंच चित्र पाहायला मिळतं. सार्वजनिक ठिकाणी, त्याही जीवनाशी निगडीत असणाऱ्या पाणी सारख्या ठिकाणी कचरा करणं कायद्यानं गुन्हा असताना तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत आणि प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. तर या पाण्यामुळं जर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि ग्रामपंचायतीवर राहील, असा निर्वाणीचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिलाय. तर या प्रसंगी तळेगाव ढमढेरे येथील ग्रामविकास अधिकारी रोकडे यांच्याशी संपर्क साधला असता आरोग्याच्या विषयावरती आम्ही कुठलाही हलगर्जीपणा करणार नाही आणि सदर ठिकाणी त्वरित कारवाई करण्यात येते. त्याचप्रमाणे या कोंबड्या टाकणाऱ्यांचा गाडीचा नंबर आम्हाला मिळाला आहे आणि लवकरच त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. सदर ठिकाणी परत अशा पद्धतीनं कुणी घाण टाकू नये म्हणून काहीतरी कारवाई व्हावी, अशी अपेक्षा येथील शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे. एक सामाजिक कार्यकर्ता या ठिकाणी तळेगाव ढमढेरे हद्दीमधील आमच्या 24व्या मैल लांडी वस्तीवरील जे ओढा आहे, या ओढ्यामध्ये आम्ही भरपूर अशी सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी ओढ्याचं खोलीकरण केलं. त्या ठिकाणी या ओढ्याचं खोलीकरण केल्याच्या नंतर आमच्या वस्तीतील सर्व पिण्याच्या पाण्याचे आणि शेतीच्या पाण्यासाठी या पाण्याचा इथला उपयोग होतो. परंतु अनेक 1-2 वर्षापासून इथं आमच्या ओढ्यातल्यामध्ये जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये पोल्ट्री फार्म इथून नगर रोडवरून जाणारे येणारे जे टेम्पो आहेत ते या ठिकाणी आपल्या मरण पावलेल्या कोंबड्या आहेत, त्या कोंबड्या सगळ्या इथं आमच्या ओढ्यामध्ये पाण्यात टाकतात आणि त्यामुळं आमच्या वस्तीतील पिण्याचा पाण्याचा आणि या ठिकाणी आमच्या नाल्यावरती ज्या ओढ्यामध्ये जे पाणी साचतं त्यामध्ये जनावरं पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी या ठिकाणी येतात. तर या ठिकाणी फार मोठं असं आमच्या वस्तीतील लोकांच्या भरपूर काही असं प्रदूषण वाढल्यामुळं इथं रोगराईचं एक वातावरण तयार झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी मी आमच्या तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीला आणि प्रशासन विभागाला, या ठिकाणी आरोग्य विभागाला नम्रपणे असं आव्हान करू इच्छितो की या ठिकाणी आमच्या ओढ्यावरील ज्या पाण्यामध्ये सडलेल्या कोंबड्या आहेत तर हे लवकरात लवकर या ठिकाणी येऊन प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि इथल्या कोंबड्या एक सडलेल्या काढून या ठिकाणी एक स्वच्छता वातावरण तयार करावं. निरोगी वातावरण या ठिकाणी तयार होणं अपेक्षित आहे. जर अशा प्रकारच्या काही घटना घडत राहिल्या तर इथल्या लोकांच्या आरोग्याचा फार मोठा प्रश्न भेडसावत आहे. म्हणून या ठिकाणी आमचे ग्रामपंचायतीचे सर्व भाऊसाहेब, कर्मचारी, सरपंचांनी या ठिकाणी येऊन पाहणी करावी आणि फार असं काही इथल्या आमच्या 24व्या मैल लांडे वस्तीवरील लोकांच्यावरती एक संकट आहे, आरोग्याला फार मोठा धोका आहे. म्हणून या ठिकाणी लवकरात लवकर या कोंबड्या इथल्या प्रशासनाने दखल घेऊन काढून घ्याव्यात आणि या ठिकाणी ग्रामपंचायतीने फक्त त्यांना समज दिल्याच्या नंतर BC पावडर या ठिकाणी येऊन टाकली, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रदूषण थांबणार नाही. प्रत्यक्षात ह्या कोंबड्या सर्व इथून काढून नेऊन या ठिकाणी योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि अशाच पद्धतीने ज्या वेळेस अशा कोंबड्या या ठिकाणी कोणी टाकत असेल त्यासाठी इथं CCTV कॅमेरे पुणे नगर रोड आणि लांडे वस्तीच्या प्रभागामध्ये एखादा नगर रोडच्या बाजूला एखादा CCTV कॅमेरा या ठिकाणी लावण्यात यावा आणि आमच्या सर्व लोकांच्या ज्या आरोग्याचा प्रश्न आहे हा कायमचा या ठिकाणी सुटला जाईल.
आणि निश्चितच त्यामुळं इथल्या सर्व लोकांना आरोग्यापासून सुटका होईल अशी या ठिकाणी मी प्रशासनाला आणि आमच्या ग्रामपंचायतीला कळकळीची विनंती करतो. आणि एक कार्यकर्ता म्हणून तळमळीने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, या ठिकाणी आपण येऊन लवकरात लवकर कारवाई करावी अशी या ठिकाणी विनंती करतो. अंगणवाडी सेविका सरस्वती ज्ञानेश्वर शेनरकर, लांडी वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांडी वस्ती, तसेच अंगणवाडी सुद्धा आहे. इथून जाणाऱ्या येणाऱ्या मुलांना आणि ग्रामस्थांना खूप म्हणजे हे वातावरणामुळे खूप त्रास होत आहे. हे कुणीतरी एक म्हणजे लोकांनी त्या पाण्याच्या तलावामध्ये कोंबड्या आणून टाकल्या, त्याच्यामुळं खूप दूषित वातावरण झालेले आहे आणि वातावरणामुळं बरेचसे मुलं आजारी पडलेले आहेत, रोगराई पसरलेली आहे. त्याच्यावर ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक सर्व लोकांनी विचार करून आरोग्याच्या तसेच बाळासाहेब लांडे ग्रामस्थ ह्यांनी सर्वांचा विचार करून याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि त्याचं कारवाई होऊन व्यवस्थित करून घ्यावं. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. रामटेकडीमध्ये कचरा डेपो होऊ देणार नाही या पार्श्वभूमीवर हडपसरमधील हनुमान मंदिरामध्ये बैठक पार पडली आहे. यामध्ये येथील औद्योगिक वसाहतीमधील नियोजित कचरा डेपोच्या विरोधात कचरा डेपो हटाव कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रामटेकडी कचरा प्रकल्प बंद न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. थोडक्यात रामटेकडी कचरा डेपोचा प्रश्न आता चांगलाच पेटलाय. सर्व घाणीचे प्रकल्प हडपसरलाच का? आम्ही कचरा प्रकल्प होऊ देणार नाही. रामटेकडी कचरा प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक, स्थानिक नागरिकांसोबत मोठं आंदोलन घेणार आहोत. भाजप पक्षाचे नगरसेवक सोडून सर्व राजकीय पक्षानं विरोध केलाय. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारं भूमिपूजन कार्यक्रम अचानकपणे रद्द झाला. त्यानंतर काही काळातच वातावरण शांत झालं. पुन्हा येथे कोणालाही न कळवता अचानक कचरा प्रकल्पाचं काम सुरू झालं. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, माजी आमदार महादेव बाबर, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी नगरसेवक सुनील बनकर यांनी काम थांबवलं. त्यावेळी कचरा प्रकल्प भागामध्ये मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर हडपसरमधील हनुमान मंदिरामध्ये बैठक पार पडली आहे. बैठकीमध्ये कचरा डेपो होऊ देणार नाही अशी शपथ हडपसर वासियांनी घेतली आहे. रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतींमधील नियोजित कचरा डेपो विरोधामध्ये कचरा डेपो हटाव कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सत्ताधारी लोकांचा कचरा डेपो सुरू करण्याचा डाव मोडीत काढण्यासाठी रक्त सांडलं अथवा प्रसंगी हातामध्ये काठी घ्यावी लागली तरी चालेल, गुन्हे दाखल झाले तरी चालेल, मात्र मागं हटायचं नाही असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलाय. त्यामुळे रामटेकडी कचरा डेपोचा प्रश्न चांगलाच पेटलाय. या बैठकीस पुणे मनपा विरोधी पक्षनेते चेतन तुपे, हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, नगरसेवक प्रमोद भानगिरे, प्राची आल्हाट, माजी आमदार महादेव बाबर, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी नगरसेवक सुनील बनकर, सागर भोसले, विजय देशमुख, निलेश मगर, प्रशांत सुरसे, चंद्रकांत मगर, पल्लवी सुरसे, नंदिनी जाधव यासह विविध सोसायट्या, संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामटेकडी कचरा प्रकल्प बंद झाला नाही आणि शासन ऐकत नसेल तर रेल्वे रोको आंदोलन करू असा इशारा प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे यांनी C24 तासशी बोलताना दिलाय. कचरा म्हटलं की हडपसर आठवतं का असा सवाल यावेळी माजी आमदार महादेव बाबर यांनी उपस्थित केला. सदर कचरा प्रकल्प यांचं कंत्राट विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांच्या भावाला मिळालंय. ते हडपसर वासियांच्या आरोग्याशी खेळतायत आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरतायत असा थेट निशाणाही माजी आमदार यांनी साधलाय. पुणे मनपा विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी C24 तासशी बोलताना हे सरकार केंद्रापासून ते स्थानिक स्वराज्य संस्था यापर्यंत फसवं आहे.
त्यांनी जनतेची निव्वळ फसवणूकच केली आहे। माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी सर्व हडपसर वासीय या कचरा प्रकल्पासाठी जोपर्यंत कचरा प्रकल्प बांधकाम बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करणार, कचरा प्रकल्प बंद केल्याशिवाय मी माघार घेणार नाही असा निर्धार या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे। आपण हडपसरमध्ये पाहिलेलं आहे की कचरा डेपोचा जो वाद पेटत चाललेला आहे आणि याला काही आपल्या हडपसरमधलेच जे नगरसेवक आहेत किंवा आमदार आहेत यांनी येऊन जो कचरा डेपोसाठी इथं जे काम चाललं होतं त्याचा बांधकामासाठी सर्वांनी विरोध केला। खरोखरच एक मी हडपसरची नागरिक सुजाण नागरिक म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीचा कचरा डेपो जर का या हडपसर गावामध्ये होत असेल तर त्याचे दुष्परिणाम लोकांच्या आरोग्यावरती होतात। ह्या आरोग्याचा विचार करणं फार गरजेचं आहे। मी जरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करत असते तर कुठल्याही राजकारणाचा भाग याच्यामध्ये न घेता एक सामाजिक कार्यकर्ती आरोग्याचा हा प्रश्न नेहमी लोकांच्या हातून जेव्हा ह्या आरोग्याच्या समस्या उपलब्ध होतात समस्या निर्माण होतात तेव्हा हे लोक बुवाबाबांच्याकडे जास्त प्रमाण वाढतं। त्याच्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती म्हणून एक मला की असं वाटतं की हे जे कचरा डेपोचं जे इथं चाललेलं आहे एक आधीच इथे एक कचरा डेपो जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये हडपसरमध्ये चालू आहे आणि परत तो सगळा पुणे शहराचा कचरा हडपसरसारख्या ठिकाणी आला तर इथल्या नागरिकांच्या आरोग्याला खरोखरच धोका आहे। त्याच्यामुळे हा सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे। इथली पर्यायी व्यवस्था न बघता तुम्ही इतर पर्यायी व्यवस्था बघणं फार गरजेचं आहे आणि मी इथल्या हडपसरच्या सर्व नागरिकांना विनंती करते की आपणही की आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जर का आपल्याला चांगलं आरोग्य जगायचं असेल तर असा जर का कचरा डेपो आपल्या हडपसर भागामध्ये होत असेल तर प्रत्येक नागरिकांनी, कारण माझ्या ज्या गावामध्ये मी राहतो त्या गावाचा अभिमान आहे, त्या गावाचा विकास होणं गरजेचं आहे, पण कचरा टाकून हा विकास होणार नाही आहे। त्याच्यामुळे आमचा याच्यामध्ये कचरा डेपोला विरोध नेहमीच असणार। धाऱ्यांनी हडपसरमध्ये पुन्हा एकदा 750 टनाचा कचरा प्रकल्प आणून हडपसरच्या सर्व नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा जो घाट घातला आहे त्याचा धिक्कार करण्यासाठी निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी सर्वजण हडपसरचे नागरिक जमलेलो आहोत। त्याच्यामध्ये सर्वपक्षीय सत्ताधारी सोडून सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिक या ठिकाणी आहेत। आज या कचरा प्रकल्पाला विरोध करण्याचं ठरलेलं आहे आणि या कचरा प्रकल्पाला विरोध करत असताना हडपसर कचरा डेपो हटाव कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आम्ही महानगरपालिकेत सुद्धा त्याच्या विरोधी त्या ठिकाणी आवाज उठवू, परंतु वेळ पडल्यास या ठिकाणी सुद्धा रस्त्यावर उतरून या कचरा डेपोला प्रखर असा विरोध केला जाईल। कचरा डेपो जोपर्यंत इथून बंद पडणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही। आज या ठिकाणी सर्वपक्षीय सत्ताधारी सोडून, सत्ताधारी म्हणजे अर्थात भाजप सोडून, मी शिवसेनेचा आहे, बाळासाहेब शिवरकर काँग्रेसचे आहेत, चेतन पाटील तुबे राष्ट्रवादीचे आहेत, योगेश ससाने हे राष्ट्रवादीचे आहेत, इतरही कार्यकर्ते आहेत, इतर मंडळाचे पदाधिकारी आहेत, काही सोसायट्यांचे चेअरमन आहेत, काही ग्रुपचे प्रमुख आहेत। या सगळ्यांनी मीटिंग घेऊन असं ठरवलेलं आहे की पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन हे हडपसर परिसरामध्ये अजून एक कचऱ्यावरती प्रक्रिया करण्याचा डेपो या ठिकाणी आणण्याच्या मानसिकतेमध्ये आहे। किंबहुना त्यांनी बांधकामसुद्धा या ठिकाणी वॉल कंपाऊंडचं चालू केलेलं आहे। याचाच अर्थ की संपूर्ण पुणे शहरामध्ये 1650 मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होती आणि ती सगळा कचरा पुणे शहरातल्या हडपसरच्या डोक्यावरती टाकण्याचा हा सत्ताधारीचा मोठा प्लॅन आहे। गोंधळनगर, सातवाडी, मगरपट्टा, 17.5 नळी, हनुमारा पार्क येथील लाखो नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो। 12ही महिने या भागामध्ये दूषित हवा निर्माण होणार आहे। आता या परिसरामध्ये रामटेकडी या ठिकाणी 2 कचऱ्याचे डेपोचे प्रकल्प कार्यवाहीत आहे। रामटेकडीच्या नवीन कचरा प्रकल्पाला गेली 1.5-2 महिन्यापासून आम्ही प्रखर विरोध करतोय। ह्या प्रकल्पाचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायचं ठरवलं होतं, परंतु त्यांना गाडीच्या खाली त्यांच्या झोपू असा इशारा दिल्यानंतर तो 3 वेळा कार्यक्रम रद्द केला। परंतु प्रशासनानं कोणतीही परवानगी न घेता
आयुक्तांच्या आदेशानुसार बेकायदेशीरपणे ह्या प्रकल्पाचं काम चालू केलं आहे. ते काल काम आमच्या लक्षात आल्यानंतर काल ते बंद पाडलेलं आहे. इथं दडपशाही होते. पालकमंत्र्यांचा फोन येतो. पालकमंत्र्यांनी काम चालू ठेवण्याची विनंती केली, परंतु मी त्यांना सांगितलं आहे की हडपसर ससानीनगर परिसरातील नागरिकांशी तुम्ही बोला. नागरिकांनी जर परवानगी दिली तरच हा कचरा प्रकल्प चालू होईल, अन्यथा कचरा प्रकल्पाला हा प्रखर विरोध असणार आहे. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. इंदोरी मावळ येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या परिसरामधील इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे. गावचं सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता या नदीमध्ये सोडलं जात आहे. त्यामुळे इथे घाणीचं साम्राज्य पसरलंय. हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी येथील स्वच्छता आणि सुशोभीकरण करावं अशी मागणी माजी सरपंच ढोरे यांनी ग्रामस्थांच्या वतीनं केली आहे. इंदोरी मावळ येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यामागील परिसरामध्ये इंद्रायणी नदी प्रदूषित झालेली आहे. या ठिकाणी घाणीचं साम्राज्य वाढलेलं दिसून येत आहे. नदीमध्ये गावचं सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडलं जात आहे. इंद्रायणी नदीचं पावित्र्य त्यामुळे धोक्यात आलंय. या परिसरामध्ये 20 वर्षांपूर्वी खासदार फंडामधनं इंदोरी किल्ल्यामागील परिसरामधील इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये दगडामध्ये घाटाचं काम सुरू झालं होतं. मात्र काळाच्या ओघामध्ये याकडे सर्वांचंच दुर्लक्ष झालं. हा घाट नामशेष झालाय. या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य वाढल्यामुळं या परिसरामध्ये इंदोरी ग्रामस्थांची वर्दळ देखील कमी झाली आहे. काही ठाकर कातकरी समाजाचे युवक या ठिकाणी मासेमारी करतात, परंतु जुना घाट पाण्याखाली गेलाय, त्यामुळे मासेमारीसाठी मोठा त्रास होतोय. या परिसरामध्ये विषारी सापांचा वावर देखील आहे. इंदोरी ग्रामपंचायतीचं याकडे मात्र दुर्लक्ष झालंय. स्थानिक परिसरांमधून येणारे दुर्गंधी तसेच डास यांचा प्रादुर्भाव, जंगली किडे, विषारी कीटक आदींनी त्रासले आहेत. तसेच जास्त पाऊस झाल्यानंतर या ठिकाणी इंद्रायणीचं पाणी इंद्रायणी नदीजवळ राहणाऱ्या स्थानिकांच्या घराजवळ येतं. इंद्रायणी नदीकडे या परिसरामध्ये जाणारा मार्ग देखील नामशेष झालाय. मुख्यतः इंद्रायणी काठी शेती करणारे शेतकरी या मार्गाने रात्री अपरात्री झाडाझुडपांमुळे जाण्यास टाळाटाळ करतात. शेतकरी त्यांच्या शेतमालाची वाहतूक या परिसरामधील कच्च्या मार्गाने जीव मुठीत धरून करतायत. ऐतिहासिक भुईकोट किल्ला इंद्रायणी नदीच्या प्रवाहामुळे वर्षोनवर्ष जीर्ण होताना दिसतोय. बहुतेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहानं किल्ल्याची सुरक्षित बुरुंज भिंत पडलेली दिसून येते. इंद्रायणी नदी किल्ल्याची भिंत तोडून आतमध्ये शिरलेलं दृश्य या परिसरामध्ये इंदोरीच्या जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरनं स्पष्ट दिसतं. जर या परिसरामध्ये नदीपात्रामध्ये दगड सिमेंटचा वापर करून एक 300 मीटर लांबीचा घाट बांधला तर इंदोरी गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला इंदोरीचा हा भुईकोट किल्ला सुरक्षित होऊन हा परिसर एक पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल. इंदोरी मावळ येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भुईकोट किल्ला परिसरामधील इंद्रायणी नदी घाटासंदर्भात ग्रामपंचायतमध्ये वारंवार चर्चा होतीये. या ठिकाणी एक पर्यटन स्थळ होऊ शकतं आणि स्थानिक ग्रामस्थांना त्याचा फायदा होऊ शकतो. या परिसरामध्ये काही वर्षांपासून इंदोरी ग्रामपंचायतचं दुर्लक्ष झालंय. त्यामुळे इंदोरी ग्रामस्थांच्या वतीनं या परिसराचं सुशोभीकरण व्हावं अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि माजी उपसरपंच आशिष ढोरे यांनी केली आहे. इंदोरी गावामध्ये वार्ड क्रमांक 2 या ठिकाणी पवित्र अशा इंद्रायणी नदी काठी अनेक वर्षापासूनची समस्या आहे. या ठिकाणी नदीसाठी या नदीला अनेक महिला धुण्यासाठी भांडी धुण्यासाठी येत असतात. त्यांना अशा रस्त्याची अवस्था झाली, त्यामुळे त्यांना इकडे येता येत नाही. त्यानंतर गणपती विसर्जनाला अनेक वर्षापासून या ठिकाणी गणपती बुडवले जातं, विसर्जन केले जातं. त्या विसर्जनासाठी या ठिकाणी अशी सगळी गवत झाडे तयार झालेली आहेत. या ठिकाणी रस्त्याचं काम झालं पाहिजे आणि या ठिकाणी महिलांसाठी एक घाट तयार झाला पाहिजे. ही इंदोरी गावच्या वार्ड क्रमांक 2 मध्ये प्रमुख समस्या आहे. आणि अनेक ठिकाणचे रस्ते अपूर्ण आहेत, अंडरग्राऊंड गटारं अपूर्ण आहेत. या ठिकाणी यावेळेस ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतच्या माध्यमातून ही सर्व कामं व्हावी अशी अपेक्षा करतो. ऋषिकेश लोंढे, C24 तास, मावळ. पुण्यामधील संगणक तज्ज्ञ पंकज साळुंके यांनी बनवलेल्या टॉकबीज या सोशल ॲपला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. यावेळी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीमधील कलाकारांनी टॉकबीज हे स्वदेशी ॲप डाउनलोड करा अशा पद्धतीच्या शुभेच्छा दिल्यात. नमस्कार, मैं संचिता बैनर्जी एंड टॉकबीज बोल के एक ऐप है, उसको डाउनलोड कीजिए. उनमें बहुत कुछ चीज़ें आप लोगों को सीखने के लिए मिलेगा एंड ऑल द बेस्ट. पंकज सालुके इंजीनियर ने उन्होंने बनाया इस ऐप को, यूज़ कीजिए, एंजॉय कीजिए.
थँक्यू. नमस्कार, मी प्रीतम कागणे. पंकज साळुंखे यांनी नवीनच एक आता ॲप बनवलेलं आहे टॉक बीज नावाचं. मला असं वाटतं देशातल्या तरुणांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करावा, जेणेकरून आपल्या देशाला त्याचा फायदा होईल. नमस्कार, मी प्रियदर्शन जाधव. पंकज साळुंखे यांनी जे टॉक बीज नावाचं नवीन ॲप काढले ते पूर्णपणे देशी बनावटीचं आहे, आपल्या देशातलं, आपल्या मातीतलं. कृपया मी सगळ्यांना आवाहन करतो की त्या ॲप्लिकेशनचा आपण जरूर वापर करावा. आवडलं तर नक्की त्यांना कळवावं. त्यात काही त्रुटी असतील तरीही त्यांना नक्की कळवाव्यात, म्हणजे त्याच्यात त्यांना सुधारणा करता येईल. धन्यवाद. Hi, this is Jimmy Sharma and I would like to congratulate Mr. Pankaj सालुंखे जिन्होंने टॉक बिज नाम का एक ऐप बनाया है जो स्वदेशी ऐप है. बहुत पसंद कर रहे हैं सब लोग, डाउनलोड कर रहे हैं. मेरी गुजारिश है आप सब भी डाउनलोड कीजिए. थैंक यू सो मच. मुलुतमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध. भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था. आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप. या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध. ठेवीवरचे व्याजदर 11.5%. सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर. फोन क्रमांक 1800-233-4140. मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहुयात पुढची बातमी. आंबेगाव तालुक्यातील ढाकाळे येथील सादडकीच्या शेताच्या आवारामध्ये शेतावरती जाणारा शेतकरी संतोष काळे या तरुणावरती दबा धरून बसलेल्या बिबट्यानं हल्ला केला. मात्र प्रसंगावधान दाखवून न घाबरता संतोषने त्याचा सामना केला आणि बिबट्यानं तिथून धूम ठोकली आहे. या घटनेनं भयभीत झालेल्या नागरिकांनी तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. आंबेगाव तालुक्यातील ढाकाळे आणि परिसरात बिबट्याच्या दहशतीनं ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. ढाकाळे येथील सादडकी शेताच्या आवारामध्ये सकाळी शेतावरती बैल घेऊन जात असताना तेथील शेतकरी संतोष दत्तात्रय काळे या तरुणावरती बिबट्यानं हल्ला केला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये एक भीतीचं वातावरण पसरलंय. ढाकाळे गावच्या गावठाण वस्तीवरील संतोष काळे हा तरुण सकाळच्या वेळी आपल्या शेतामधील काम पाहण्यासाठी जात असताना सादडकीच्या शेतामध्ये चिल्लारच्या झाडामागे दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक त्याच्या अंगावरती झेप घेतली. परंतु या तरुणानं न घाबरता खाली पडलेला दगड उचलला आणि आपला जीव वाचवण्यास त्याला मारला. त्यामुळे बिबट्यानं तेथून धूम ठोकली आहे.
मात्र या तरुणाच्या मानेवर आणि हातावरती बिबट्याच्या पंजा आणि दात लागल्यामुळे तो जखमी झालाय. दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने त्याचे प्राण वाचलेत. या प्रसंगी त्याच्या मदतीस गावामधील तरुण पोपट काळे आणि काही ग्रामस्थ धावून गेले. त्यांना तात्काळ घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. परंतु घोडेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये या उपचारासाठी लस उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पुणे येथील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी नेण्यात आले. या दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी महाजन साहेब आणि सर्व कर्मचारी यांनी जखमी नागरिकांची पाहणी केली आहे आणि महाजन साहेब यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले की सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जागेची पाहणी होताच सदर भागामध्ये पिंजरा लावण्यात येईल. मोहसिन काठेवाडी, सी24 तास, घोडेगाव. शिरूर तालुका माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीनं गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यामध्ये तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक विशेष सन्मान पुरस्कार पाबळ येथील श्री भैरवनाथ विद्या मंदिरचे प्राध्यापक गणपत रसाळ सर यांना माजी आमदार अशोक बापू पवार आणि पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासना देवकाते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. याबद्दल रसाळ सर यांच्यावरती सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. शिरूर तालुका माध्यमिक शिक्षक संघ आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान समारंभ शिरूर येथे संपन्न झालाय. शिरूर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीनं तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक विशेष सन्मान पुरस्कार पाबळ येथील श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ येथील प्राध्यापक श्री गणपत देवराम रसाळ सर यांना माजी आमदार अशोक बापू पवार आणि विश्वासनाना देवकाते अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गेल्या 29 वर्षांपासून पाबळ येथे रसाळ सर ज्ञानदानाचं काम करतायत. त्याचप्रमाणे या ज्ञानदानाच्या माध्यमामधून विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवणारे आदर्श शेकडो विद्यार्थी त्यांनी घडवलेत. ही निरंतर सेवा करताना शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा वारसा सांभाळत एक सक्षम पिढी त्यांनी निर्माण केली आहे. विकसित राष्ट्र निर्मितीमध्ये त्यांचं हे मोलाचं योगदान उल्लेखनीय असल्यामुळं या कार्याची दखल घेऊन माध्यमिक शिक्षक संघाकडून त्यांना गुणवंत शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी शिरूर तालुक्यामधील शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामधील मान्यवरांसह शिक्षक उपस्थित होते. तसेच शिक्षकांच्या कामगिरीबद्दल त्यांच्या पाठीवरती समाजानं प्रेमाची थाप टाकून त्यांचा यथोचित सन्मान करणं गरजेचं असल्याचं मत माजी आमदार अशोक बापू पवार यांनी यावेळी मांडलंय. जीवन आपण काढता आम्ही किती मोठं झालं तरी शिक्षक हा गुरु असतो, गुरुजन हा गुरुजनाचा असतो. त्याला एक आगळं वेगळं स्थान माणसाच्या मनामध्ये असतं, हृदयामध्ये असतं. निश्चितपणे शिरूर तालुक्याच्या इतिहासात पाहिलं तर अनेक शिक्षकांनी पुरस्कार मिळवले. आज आपल्या दोन बांधवांनाही तो पुरस्कार मिळाला, राज्य पुरस्कार. मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. तर शिक्षक हाच आदर्श पिढी घडवणारा जबाबदार घटक आहे. शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य आत्मसात करून संगणक युगाचा स्वीकार केला पाहिजे असं मत पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासनाना देवकते यांनी व्यक्त केलंय. शिक्षण कमिटीचे सदस्य, सर्व सदस्य, स्टँडिंग कमिटी असू द्या किंवा जीबी असू द्या, या मीटिंग मध्ये तो विषय घेऊन चर्चा घेऊन तो तुमचा पुरस्कार माध्यमिकचा सन्मान करण्याचा आणि पुरस्कार करण्याचा मान माझ्या कालखंडात मी ती मिळवून देण्याचा प्रयत्न करीन एवढं या कार्यक्रमामध्ये सांगतो. आज तुम्ही सर्वजण इथं जमलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. आज प्रशासनाकडून आपल्यावर जर अन्याय झालेला आहे, परंतु तो आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. बरेच असतील तरी आपण आपले कर्तव्य बजावण्यात कुठेही कमी पडू नका अशी माझी तुम्हाला विनंती राहील. आजचे काम आपण जर होणार असेल तर ते लगेच करा. आज इलेक्ट्रिक मीडिया, माहिती मीडिया यांना तुम्ही वापर सध्या संस्थेत शिक्षण क्षेत्रात जे होत आहे त्याचा चांगला उपयोग आपण विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रयत्न करा, माध्यमांसाठी आपण करावा. मोबाईलमुळे तुमची स्वतःची खूप मोठी हानी होत आहे असं मला वाटतं. त्यामुळं विद्यार्थ्यांना त्यापासून प्रवृत्त करावे. जिल्हा परिषद मार्फत शिक्षण विविध योजना आम्ही शिक्षणासाठी हाती घेतलेल्या आहेत. जवळजवळ माझं बजेट 175 कोटीचं जिल्हा परिषदचं आहे. त्यातलं आम्ही 17 कोटी केवळ फक्त शिक्षण क्षेत्रासाठी बजेट ठेवलेलं आहे.
श्री रसाळ सर यांचं पाबळ आणि पाबळ परिसरामधून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामधनं आणि माजी विद्यार्थ्यांकडनं अभिनंदन केलं जात आहे. तसेच पुढील कार्यासाठी त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहुयात पुढची बातमी. सविंदने येथील पोकळे वस्तीवरती पहाटे 6 चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लूट केली आहे. ज्येष्ठ महिला सुलाबाई वाईकर यांना चोरट्यांनी मारहाण केली आहे आणि त्यांच्याकडनं 1,23,700 रुपयांचे सोने, चांदी आणि रोख रक्कम लुटून चोरटे पसार झालेत. या घटनेने परिसरामध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय. शिरूर तालुक्यातील सविंदने येथील पोकळे वस्तीवरती शनिवारी पहाटे 6 दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून घरामधील सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम असा 1,23,000चा ऐवज लुटून नेलाय. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीमध्ये वयस्कर महिला सुलाबाई सुखदेव वाईकर या जखमी झाल्यात. सुलाबाई वाईकर यांनी शिरूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरनं दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुलाबाई वाईकर यांनी फिर्यादीत म्हटलंय की त्यांचा मुलगा सुरेश वाईकर हा पत्नीसह तळेगाव दाभाडे इथे राहण्यास गेलाय, त्यामुळे त्या वस्तीवरती एकट्याच राहतात. शुक्रवार रात्री सुलाबाई जेवण करून घरासमोरील लोखंडी बाजेवरती झोपल्या होत्या. शनिवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञात 6 व्यक्ती त्यांच्या बाजेजवळ उभ्या होत्या. त्यापैकी 3 व्यक्तींच्या हातामध्ये लाकडी दांडके, गज, कुऱ्हाड आणि तलवारी होत्या. 30 ते 35 वयोगटामधील त्या चोरट्यांनी त्यांच्या कमरेला खोचलेली पिशवी काढली. त्यातील चावी काढून त्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी 4,000 रुपये रोख, मंगळसूत्र, सोन्याच्या कुड्या, मणिमंगळसूत्र, सोन्याचे वेल, चांदीच्या पट्ट्या, जोडवी असा एकूण 1,23,000चा ऐवज चोरट्यांनी लुटून नेलाय. सुलाबाई यांना या चोरट्यांनी यावेळी मारहाण देखील केली आहे. त्यानंतर चोरट्यांनी पांडुरंग विठोबा मेचे यांच्या घरामध्ये घुसून चोरीचा प्रयत्न केलाय, मात्र तिथे त्यांच्या हाती काहीही लागलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे, किरण धोंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे हे करतायत. आम्ही झोपलेलो होतो आणि एक जण इथं बसला उशाला. दोघं जण ह्या इथं असे उभे होते. दोघं जण एकाच्या हातात कोराड, मायबा उशाला होता, त्याच्या हातात कोराड होती आणि एकाच्या हातात काटा आणि एकाच्या हातात कोयता होता. आणि दोघं जण टाकी पैसे उभे होतं. आम्ही झोपलेलो होतो आणि एक जण इथं बसला उशाला. दोघं जण ह्या इथं असे उभे होते. दोघं जण एकाच्या हातात कोराड, मायबा उशाला होता, त्याच्या हातात कोराड होती आणि एकाच्या हातात काटा आणि एकाच्या हातात कोयता होता. आणि दोघं जण टाकी पैसे उभं होतं. एक जण इथे गाडी पुढे उभा होता तुळशीच्या पाड्यात. ते काय म्हटले तुम्हाला? आणि ते तेवढ्यात बाळा जागा झाला. आतून म्हणला काय भाऊ. मला वाटलं, मग मी जागा झालो. ते दारू पेलेलं होतं ना वासाला, त्याच्यामुळे मी जागा झालो इथं. वास आलेलो मला वाटलं बाळाच बसला इथं उशाला. म्हणून मी म्हणलं बाळा काय रे, तर बाळा काय रे म्हणल्या लगेच म्हणतो गपझोप नाही तर जीव मारून टाकेल इथं. मग त्यानंतर काय केलं त्यांनी? त्यानंतर मग हे काय तिच्या गाड्यातलं सगळं काढलं, मोबाईल ते तिकडे फेकून दिला. तांबूळ पुढे ते खिशातले पैसे होते माझे ते काढून घेतलं आणि तिच्या गाड्यातलं असं 2-2.5 तोळ्याचं ते गाड्यातलं कानातलं हे आलं. अरुण कुमार मोटे सह राजेश खराडे, C24 तास, शिरूर.
पुण्यामध्ये सर्वात मोठ्या दिवाळीपूर्व एनजीओ महासोहळा म्हणजे 10व्या येलो रिबीन एनजीओ या मेळाव्याचे उद्घाटन नवाज मोदी सिंघानिया आणि ईशान्य फाउंडेशनच्या संस्थापक विश्वस्त पारुल मेहता यांच्या हस्ते पुण्यातील ईशान्य मॉलमध्ये संपन्न झालाय। प्रकाशाचा आणि भरभराटीचा सण अगदी तोंडावर आलेला असताना पुण्यामधील सर्वात मोठ्या दिवाळीपूर्व एनजीओ महासोहळ्याचं अर्थात 10व्या येलो रिबीन एनजीओ मेळाव्याचं उद्घाटन पुण्यामधील ईशान्य मॉलमध्ये संपन्न झालंय। दिवाळीच्या खरेदीला सामाजिकतेची जोड देण्याची संधी या निमित्तानं पुणेकरांना उपलब्ध झाली आहे। भारतामधील फिटनेस आणि लाईफस्टाईल क्षेत्रामधील नावाजलेल्या नवाज मोदी सिंघानिया आणि ईशान्य फाउंडेशनच्या संस्थापक विश्वस्त पारुल मेहता यांनी या सोहळ्याचं उद्घाटन केलंय। तर 100हून अधिक स्वयंसेवी संस्था या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यात। कारागिरांना आपल्या शैलीच्या वैशिष्ट्यांची ओळख पटावी, आपल्या हस्तकलेबद्दल त्यांना अभिमान वाटावा यासाठी त्यांना अधिक मोठा मंच उपलब्ध करून देणं आणि हे करताना त्यांना आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण बनवावं या उद्दिष्टानं मेळाव्याची संकल्पना मांडण्यात आली आहे। मेळाव्याच्या आयोजनाच्या यंदाच्या 10व्या वर्षीही याच लक्ष्याच्या दिशेनं आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय। 100हून अधिक स्वयंसेवी संस्था आणि देशभरामधील कारागिरांकडनं थेट बनवून घेतलेली वस्त्र, कलात्मक वस्तू अशा भारतीय हस्तकलेच्या समृद्ध ठेव्यांपैकी निवडक प्रकार प्रदर्शनामध्ये मांडले जाणार आहेत। हम उनका काम देख के बहुत इम्प्रेस हो रहे हैं। बहुत स्किल है उनमें और काफ़ी शॉपिंग की हमने। अभी भी जाने वाले और शॉपिंग करने के लिए, तो यस कंटिन्यू द गुड वर्क। मैम ऐसे एनजीओज़ को यानी सिर्फ प्रदर्शन के टाइम पर ही उनकी ज़्यादातर खरीदी है तो उन्हें ज़्यादा रिस्पॉन्स दिया जाता है, बाकी नॉर्मल डेज में ऐसे एनजीओ की तरफ ध्यान भी दिया नहीं जाता। क्या कहेंगे आप उनके बारे में, खासकर महिलाओं के बारे में? एक्चुअली जैसे पारुल मैडम अभी बता रही थी, ये फेयर के बाद में पूरा साल के लिए भी उनको बहुत सारे ऑर्डर मिलते हैं, तो उनको प्लेटफॉर्म तो मिल रहा है। और क्या कहेंगे आप, इस पुणे शहर के अंदर इस तरह के प्रदर्शन बढ़ते जाते हैं, हर साल बढ़ते जाते हैं? और इस हाँ, पहले 35 कुछ थे और अभी 200 से ज़्यादा बढ़कर हैं, तो इट्स ग्रोइंग, इट्स डूइंग वेरी वेल एंड फैंटास्टिक। ओके, थैंक यू। थैंक यू। 2 मिनट देंगे। हाँ। वेलकम टू 10th येलो रिबन एनजीओ फेयर, जहाँ पे मोर देन 100 एनजीओज़ पार्टिसिपेट कर रहे हैं और ये एक एग्जीबिशन है जहाँ पे गिल्ट फ्री हम शॉपिंग कर सकते हैं, क्योंकि जब शॉपिंग करते हैं तो हम किसी को हेल्प कर रहे हैं। और बहुत सारे कॉज है जैसे कि वुमेन एम्पावरमेंट, एनवायरनमेंट, चाइल्ड एजुकेशन, फिजिकली हैंडीकैप्ड चिल्ड्रन, एंड सो इट्स बिन प्लेटफॉर्म सबको मिल रहा है। और पूना के सब टू एवरीवन आई विल रिक्वेस्ट कि आप ज़रूर आए और ये एग्जीबिशन में आके शॉपिंग कीजिए। मैम, जिस तरह से प्रतिशत मिलना चाहिए एनजीओ को साल भर के अंदर, उस तरीके से मिलता हुआ दिखता नहीं अक्सर, क्योंकि इस तरह के प्रदर्शन में उनको जिस तरह उनको महत्व दिया जाता है, बाकी नॉर्मल डे में उनको महत्व दिया नहीं जाता। आप इसके लिए किस तरह से काम करने का सोच रहे हैं, क्या कहेंगे इसमें? हाँ, तो ये बहुत इम्पोर्टेंट क्वेश्चन है, क्योंकि हमें बहुत मेहनत करनी पड़ती है। पीपल आर नॉट, उन लोग को लगता है कि जब एनजीओज़ में से हम शॉपिंग करते हैं तो प्रोडक्ट अच्छे नहीं होते हैं, फिर हम लोग क्यों बाई करें। लेकिन हम बहुत उनको ट्रेनिंग देते हैं और ऐसे एनजीओ को लाते हैं कि जिनके प्रोडक्ट बहुत अच्छे होते हैं। तो व्हेन आई एम बाइंग द प्रोडक्ट, मुझे लगता है कि मैं हेल्प तो कर रही हूँ लेकिन मुझे कुछ यूनिक मिल रहा है, और सो आई फील हैप्पी कि मुझे जो पूना मार्केट में नहीं मिलेगा वो यहाँ पे मिल रहा है, और सो मैं हेल्प भी कर रही हूँ, सपोर्ट भी कर रही हूँ। कितना प्रदर्शन और किस तरीके से आपको एनजीओज़ का प्रतिशत मिलता जा रहा है? तो जैसे मैंने पहले बताया, हमने 35 एनजीओ से शुरू किया था, तब हमें बहुत उनको रिक्वेस्ट करनी पड़ी थी कि आप प्लीज़ आके ये फेयर में पार्ट लीजिए। और अभी 10th ईयर है तो हमें मोर देन 100 एनजीओ तो पार्टिसिपेट कर रहे हैं, लेकिन 200 का लिस्ट है, अभी वेटिंग लिस्ट हो रहा है, तो यू कैन अंडरस्टैंड। थैंक यू। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे।
गेल्या 2 दिवसांमध्ये हडपसर परिसरामध्ये अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय, तर कदमवाक वस्ती ग्रामपंचायत येथील घोरपडे वस्ती इथं अनेक घरांमध्ये पाणी घुसलं. बाजारामध्ये लोकांची धावपळ उडाली. काही ठिकाणी रस्त्यावर साचलेल्या पाण्यामधनं वाहनं ढकलत बाहेर काढण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये हडपसर भागामध्ये उन्हाच्या कडाक्यामध्ये दुपारच्या वेळी पावसानं हजेरी लावली. शनिवारी सकाळपासूनच हडपसर भागामध्ये पाऊस येण्याची चिन्ह दिसत होती. हडपसर परिसरामध्ये लोणी काळभोर, शेवाळेवाडी, कदमवाक वस्ती इथे पाऊस पडायला सुरुवात झाली. कदमवाक वस्ती ग्रामपंचायत येथील घोरपडे वस्ती इथे अनेक घरांमध्ये पाणी घुसलं, तर लोणी काळभोर येथील आठवडे बाजारामध्ये लोकांची तारांबळ उडाली आहे. बऱ्याच प्रमाणात भाजीपाल्याचं नुकसान झालंय. ओढ्याला आलेल्या पुरामुळे अनेक सोसायटींमध्ये पाणी घुसलंय, तर साई शांती या सोसायटीचा पूल वाहून गेल्यामुळे तेथील फ्लॅट धारकांना येण्या जाण्यासाठी जीव मुठीत धरून ओढ्यामधनं जावं लागतंय. अनेक बिल्डरांनी ओढ्यावरती बेकायदा पूल बांधून रस्ता तयार केल्याचं येथील नागरिकांनी सांगितलंय. आज लोणी काळभोरमध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे वड्याला पूर आलेला आहे. साई शांती बिल्डरनी वडे बुजवलेल्यामुळे नागरिकांच्या पुरामुळे पाण्यामुळे हे येण्या जाण्याचा हाल होत आहे. काय या बिल्डरवरती कारवाई करण्याकरता कलेक्टर साहेबांनी प्रांत अधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण काढण्याकरता ऑर्डर काढलेले आहे. तरी खालचे अधिकारी त्या बिल्डरवरती काही कारवाई करत नाही. बिल्डरला सहमत देतात, बिल्डरच्या आदर्शाखाली राहतात. त्याच्यामुळं जे वडे नाले बुजवलेले त्वरित अतिक्रमण काढण्यात यावा आणि हे नागरिकांचा हाल कमी व्हावा. जास्त प्रमाणात जर पाऊस पडला तर 24 तास नागरिकांच्या धोका आहे. ते होऊ नये म्हणून लवकरात लवकर हे अतिक्रमण काढण्यात यावा अशी नागरिकांतर्फे आणि मी तक्रारदार दिलीप काळभोर म्हणून मी 4 वर्षे झगडत आहे शासनाकडं, पण शासन याची काहीही दखल घेत नाही. त्यामुळे उद्या काय कमी जास्त झालं पावसाळ्यात तर गोरगरिबांचं जीवितहानी होईल त्याच्यामुळे. नमस्कार. अचानक हडपसर परिसरामध्ये पाऊस बरसल्यानं उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळालाय. पावसाची स्थिती पाहता लोणी काळभोरमधील काही दुकानांमध्ये देखील पाणी शिरलं. काही ठिकाणी रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये काही वाहनं बंद पडली, तर काही ठिकाणी पाण्यामधनं वाहनं ढकलत बाहेर काढण्याची वेळ नागरिकांवरती आली आहे. दिलीप गुलाब काळभोर यांनी यावेळी बोलताना सांगितलंय की गेली 4 वर्ष मी अतिक्रमण काढण्यासाठी सरकार दरबारी दाद मागतोय. जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांनी आदेश देऊन अतिक्रमण अजून निघाले नाहीयेत. त्यावरून बिल्डरांचे लागेबंदे असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर येथील एक शेतकरी अंकुश काळभोर यांनी सरकारला विनंती करताना सांगितलंय की ओढा हा ओढाच राहू द्या, त्याचा पाठ होऊ देऊ नका. पुणे जिल्ह्यामध्ये जमिनीने आलेल्या सोन्याच्या बाजारामुळे ओढे नाले नष्ट होऊ लागल्याचे चित्र दिसतंय. तरी सरकारनं हे अतिक्रमण थांबवावं अशी अनेक नागरिकांनी मागणी केली आहे. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. जुना मुंबई पुणे महामार्गाच्या पलीकडे असलेल्या इंद्रायणी कॉलनीला मागील अनेक वर्षांपासून विविध समस्या निग्रासल्या. महत्त्वाचे म्हणजे डोंगर उतरण येणारं पावसाचं पाणी थेट कॉलनीमधील लोकांच्या घरामध्ये घुसतंय. तसेच गटारी, अंतर्गत रस्ते, पिण्याचं पाणी अशा अनेक समस्यांचं हे आगार समजलं जात आहे. मात्र याकडे ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष झालंय. कामशेत मावळ येथील जुना मुंबई पुणे महामार्गाच्या पलीकडे असलेल्या इंद्रायणी कॉलनीला मागील अनेक वर्षांपासून विविध समस्या निग्रासल्या. त्यामधील महत्त्वाची समस्या म्हणजे डोंगर उतरण येणारं पावसाचं पाणी. हे कॉलनीमधील अनेक घरांमध्ये शिरून मुख्य रस्त्यासह सर्वत्र पाणी साचतंय. याशिवाय पिण्याचं पाणी, गटारी, सांडपाण्याचा निचरा, अंतर्गत रस्ते आदी अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागतंय. मात्र याकडे ग्रामपंचायतीचं कायमच दुर्लक्ष होत आहे.
इंद्रायणी कॉलनीमधील श्री गणेश मंदिराच्या मागील बाजूला राहणाऱ्या रहिवाशांना अनेक वर्षांपासून गटारी नाहीयेत, तसेच अंतर्गत रस्ता देखील नाहीये. इथे मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचतंय, त्यामुळे या सांडपाण्यामधनं नागरिकांना चालावं लागतंय. परिसरामध्ये घाण्याची दलदल तयार झाली आहे. या दलदलीमधील सांडपाणी काही रहिवाशांच्या घरामध्ये झिरपतंय. तसेच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे नागरिकांना आपल्या घराची दारं खिडक्या बंद करून आतमध्ये बसावं लागतंय. याशिवाय अनेकदा ग्रामपंचायतीला आणि स्थानिक सदस्यांना तक्रारी करूनही कोणतीही उपाययोजना होत नाहीये. त्यामुळे येथील 4 ते 5 जणांनी मिळून स्वखर्चानं डांबर आणि मुरुम टाकून तात्पुरता रस्ता तयार केला. येथील सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी गटारीचं काम तातडीनं व्हावं यासाठी स्थानिक रहिवाशी काही रक्कम लोकवर्गणीमधनं गोळा करून खर्चाचा काही भाग ग्रामपंचायतीला द्यायला तयार असतानाही ग्रामपंचायत प्रशासन याबाबत मात्र उदासीनच आहे. इथे गटार, पक्का सिमेंटचा रस्ता बनवावा, येथील पाणी पुरवठा योजनेच्या नळाला पाणी येत नाहीये, त्याची दुरुस्ती करावी, अशा प्रकारच्या विविध मागण्या परेश बरदाडे, गोपी शेट्टी, गणेश भरते, पठारे गुरुजी, भगवान देशमुख, तपोवन कुमार, स्वप्नील जंगम, आदिल शेख आदींनी केली आहे. ऋषिकेश लोंढे, C24 तास, मावळ. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. देहू रोड इथे रेल्वे रुळा शेजारी जमिनीमध्ये पुरलेल्या अवस्थेत आढळलं 3 महिन्याचं स्त्री जातीचं अर्भक. परिसरामधनं हळहळ, तपास सुरू. रामटेकडीमध्ये कचरा डेपो होऊ देणार नाही, हडपसर वासियांचा विरोध कायम. आंबेगावमधील ढाकाळे परिसरामध्ये बिबट्याची दहशत, तरुण शेतकऱ्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला, मात्र सुदैवानं वाचले तरुणाचे प्राण. आणि सविंदने येथे पोकळे वस्तीवरती शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी टाकला दरोडा, परिसरामध्ये घबराटीचं वातावरण. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त.